स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या ग्रंथावर चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांना लक्षातच आहे की आत्मबोध हा वेदांताचा प्राथमिक किंवा प्रकरण ग्रंथ आणि आचार्य शंकर त्यांच्याद्वारे रचित हा ग्रंथ आहे। आपण आत्तापर्यंत 32व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो। आज 33वा श्लोक त्याची आपण चर्चा करणार आहोत। संदर्भ लागण्याकरता आधी मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली होती त्याची थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया। 32व्या श्लोकामध्ये देह अन्यत्वात् न मे जन्म जराकार्ष लयादयः शब्दादि विषयैः संगो निरिंद्रिय तया नच। या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य आपल्याला काय सांगू इच्छित आहेत की आत्मतत्व हे शरीराहून वेगळं आहे। आत्मतत्व हे शरीराहून वेगळं आहे आणि शरीराहून वेगळं असल्याने जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, 6 प्रकारचे जे विकार सांगितले गेलेले आहे शरीरामध्ये, अस्ति जायते अस्ति वर्धते अपक्षीयते विपरिणमते म्रियते, हे सगळं याच्यामध्ये बघायला शरीरामध्ये बघायला मिळतं। आत्मतत्व त्याच्यापासून पूर्ण वेगळं असल्याने ह्या सगळे विकार 6 प्रकारचे हे आत्मतत्वामध्ये बघायला मिळत नाही। आणि शब्दादी विषयैहि संगो निरिंद्रिय तया नच, की मी इंद्रियसुद्धा नाही आहे आणि इंद्रिय नसल्याने प्रलोभनात कोण पडतं तर इंद्रिय पडत असतात, मी नव्हे। मी म्हणजे कोण? शुद्ध आत्मा। इथे भगवान त्या आत्मतत्वाला मी असं म्हणून संबोधित करत आहेत। म्हणण्याचा अर्थ काय की पहा, याच्या आधी आपण चिंतन केलं होतं बंधू भगिनींनो, तर 30 आणि 31 या श्लोकामध्ये श्रवण म्हणजे आत्मतत्वाबद्दल आचार्य आपल्याला श्रवणाच्या पायरीवरती उभं करतात। आणि 32 आणि 33मध्ये मननम म्हणजे जे काही 30 आणि 31मध्ये आपण ऐकलेलं आहे आत्मतत्वाच्या संदर्भात, त्याच्या संदर्भात जर काही प्रश्न निर्माण असतील तर ते 32 आणि 33 या 2 श्लोकामध्ये त्याचा संशयाला नाश करतात। निसंशय ज्ञान किंवा संशयाची निवृत्ती करता। तर 32व्या श्लोकामध्ये मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली होती त्याच्यामध्ये
मी शरीर नाही, कारण की तो आपला बोध इतका सुदृढ आहे, स्ट्रॉंग आहे. त्याचं निराकरण करतात, त्याचं निरासरण करतात, त्याचं निरसन करतात आणि त्यालाच मननम म्हणतात. तर 32व्या श्लोकामध्ये मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, याचं त्यांनी निरसन केलं. मागच्या वेळेस त्याची पण सखोल चर्चा केली होती उदाहरणासकट. आज मी मन नाही याचं ते निरसन किंवा निराकरण करणार आहेत. का? कारण की या मनाच्या माध्यमातून सुद्धा आपण बरंच काय, हे मन आहे म्हणून हे सगळं जग आहे. हे मन नाही तर हे जगसुद्धा नाही. तर मी मन नाही, मी मन आणि बुद्धीच्या पलीकडे असणारं आत्मतत्व आहे. कसं? सच्चित आनंद, नित्य शुद्ध बुद्धमुक्त, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असं माझं स्वरूप आहे. पण आज आपला बोध आहे काय? की मी मन आहे, किंवा मनातून आपण बरंच काही ग्रहण करत असतो. तर त्याचं ते निरसन करणार आहे. आधी श्लोक वाचूया, त्याचा अर्थ वाचूया आणि मग आपण त्याचं विवेचन करूया. अमनस्त्वात् न मे दुःख रागद्वेष भयादयः अप्राणो हि अमनः शुभ्र इत्यादी श्रुतिशासनात्. अमनस्त्वात् न मे दुःखम, क्षमा करा, अमनस्त्वात् न मे दुःख रागद्वेष भयादयः अप्राणो हि अमनः शुभ्र इत्यादी श्रुतिशासनात्. मी मन नसल्यामुळे मला दुःख, राग, द्वेष, भय इत्यादी गोष्टी नाहीत. मी पुन्हा वाचतो पहिली ओळ. मी मन नसल्यामुळे मला दुःख, राग, द्वेष, भय इत्यादी गोष्टी नाहीत. कारण आत्म्याविषयी श्रुतिवाक्य आहे की तो प्राणरहित, मनरहित आणि शुभ्र म्हणजे शुद्ध इत्यादी असा आहे. आपल्याला श्रुती काय सांगते? श्रुती म्हणजे काय? उपनिषद. जे श्रुती म्हणजे जे परंपरांनी, म्हणजे ऋषीमुनींना वैदिक काळामध्ये साधना करून त्यांना हे आत्मतत्व अनुभवात आलं आणि त्याच्या संदर्भात त्यांनी उपदेश केला त्यांच्या पुढच्या पिढीच्या ऋषींना. असं करत 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 ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं. आता आपल्यापर्यंत ते पुस्तकाच्या रूपाने पोहोचलं आहे, पण आधी तेव्हा पुस्तकं वगैरे काही नव्हती, प्रिंटिंग प्रेस वगैरे, पब्लिशिंग हाऊस काही नव्हतं. तर मग हे ज्ञान कसं इथपर्यंत पोहोचलं? ऐकून ऐकून. आत्मज्ञानी महापुरुष ऋषी हे त्यांच्या पुढच्या ऋषींना हे सगळं उपदेश करायचे. दुसरी पिढीचे ऋषी मुनिगण त्याच्या पुढच्या पिढीला उपदेश करायचे. म्हणजे असं ऐकून ऐकून हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं आहे, म्हणून त्याला श्रुती म्हणतात. म्हणून त्याला श्रुती म्हणतात. तर श्रुती काय म्हणते? श्रुती शासनात हा शब्द वापरला इथे भगवानांनी. आपल्याला श्रुती सांगते. काय सांगते? अमनस्त्वात् न मे दुःख रागद्वेष भयादयः. मी मन नसल्यामुळे मला दुःख, राग, द्वेष, भय इत्यादी गोष्टी नाहीत. मला म्हणजे आत्मतत्वाला. इथे मला मला असा शब्द का वापरत आहे आचार्य? कारण की मी म्हणजे कोण? शरीर नव्हे, मन नव्हे, इंद्रिय नव्हे. मग मी कोण? सच्चित आनंद, नित्य शुद्ध बुद्धमुक्त, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असा आत्मा आहे. आणि तो कसा आहे? तो मनाच्या पलीकडे आहे. आणि मनाच्या पलीकडे असल्याने त्याला दुःख नाही, राग नाही, द्वेष नाही, भय नाही
आणि असं कोणी सांगितलं आहे? श्रुतीने सांगितलं आहे. श्रुतीला कोणी सांगितलं किंवा उपनिषदात हे सगळे ऋषीवाक्य हे कोणी तिथे नोंदवले आहेत की जे ब्रह्मज्ञानी ऋषी झाले आहेत त्यांनी हे सर्व वाक्य नोंदवले आहेत. म्हणजे हे ज्या ऋषींनी आत्मतत्वाचा अनुभव घेतलं त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. उगीच कोणीतरी काहीतरी अनुभव नाही आहे आणि काहीतरी सांगितलं असला काहीही प्रकार घडलेला नाही आहे. हे सगळं अनुभवात्मक ज्ञान आहे आणि तिथून हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे श्रुतींच्या माध्यमातून. तर या श्लोकाचं काय म्हणजे निहित अर्थ आहे की मी मन नसल्याने, मी म्हणजे मी आत्मतत्व आहे आणि आत्मतत्व असल्याने मी मन नाही आणि मन नसल्याने मला दुःख नाही, भय नाही, राग नाही, द्वेष नाही. आता बंधू भगिनींनो, विवेचन करत असताना आपण सुरुवात करूया की आपली आजची स्थिती काय आहे. उपनिषदातले ऋषींनी, वैदिक काळातल्या ऋषींनी सांगितलं की तत्वमसी, की अरे तू तर तेच तत्व आहे. तेच तत्व म्हणजे ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व, अनंत चैतन्य तू आहे. आणि ते ऐकून श्वेतकेतूसारखे जे तयार एकदम शिष्य होते त्यांना हे कळलं, म्हणून त्यांनी म्हटलं अहम ब्रह्मास्मी. खरं पाहिलं तर वैदिक काळाचे ऋषी आणि शिष्य त्यांचे इतके तरबेज होते की जेव्हा गुरु सांगायचे शिष्याला तत्वमसी श्वेतकेतो, तर ते ऐकल्याबरोबर त्यांना ते ब्रह्मज्ञान उद्दीपन व्हायचं आणि ते म्हणायचे, म्हणजे शिष्य म्हणायचे अहम ब्रह्मास्मी. पण त्या शिष्यांचं हे वाक्य अहम ब्रह्मास्मी हे कसं असायचं? अनुभवात्मक. त्यांना ते आत्मतत्वाचा बोध व्हायचा, अनुभव व्हायचा. उगीच काहीतरी पुढे नाही सोडायचे. त्यांच्या अनुभवातून, म्हणजे शिष्यसुद्धा अनुभवातून सांगायचं अहम ब्रह्मास्मी. पण आपला आजचा अनुभव काय आहे? आपल्याला शरीरबोध काही केल्या जात नाही. आपल्याला अहम ब्रह्मास्मी हा बोध प्राप्त करून घ्यायचा आहे. ही आपली स्थिती आहे. आज आपला शरीरबोध अतिशय सुदृढ आहे. अनेक प्रकारच्या चिंता, भय, राग, द्वेष यांनी आपलं मन भरलेलं आहे. आणि जर आपलं मन असं भरलेलं आहे तर अशा स्थितीमध्ये अहम ब्रह्मास्मी असं वाक्य उच्चारणं, म्हणजे दुसऱ्यांपुढे असे फोक्या मारणं ते योग्य नाही. आपल्याला प्राप्त करायचं आहे, आपला उद्दिष्ट तेच आहे की मी ब्रह्म आहे, पण अजून प्राप्त झालेलं नाही आहे. अनेक प्रकारची चिंता, भय, राग, द्वेष, प्रलोभनं, द्वेष, मत्सर, काम, क्रोध हे सगळं आपल्यामध्ये भरलेलं आहे. आता हे असताना आणि ब्रह्माचं जे ब्रह्मतत्व आहे त्याचं खरं स्वरूप काय आहे? शांतम शिवम अव्यपदेश्यम निष्कलम प्रपंचोपशमनम. शांतम शिवम. आज थोडंसं आपल्यावरती थोडं काही काम जास्त पडू देत, लागलीच आपल्या मनाची शांती ढळून जाते. कुठे गेलं आपलं ब्रह्मज्ञान मग? म्हणून तोंडाने आजच्या स्थितीमध्ये मुळीच बोलू नये अहम ब्रह्मास्मी. ते प्राप्त करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आपण सध्या उद्विग्न आहोत, अशांत आहोत, आणि ब्रह्म कसं आहे? शांतम शिवम प्रपंचोपशमम.
अव्यपदेश्यम, हे सगळे त्याचे गुण आहेत, त्याची चर्चा केलेली आहे आपण. म्हणजे अशा अशांत मनाने जर आपण म्हटलं अहम ब्रह्मास्मी, तर ते धडधडीत खोटं होणार. कारण की आपली आजची स्थिती आणि ब्रह्मतत्वाचं स्वरूप त्याच्यामध्ये फार मोठी एक दरी आहे. पण प्रयत्न मात्र आपण केलेच पाहिजे आणि ते करतसुद्धा आहोत. त्याचं कारण काय की आज आपण जे भयग्रस्त आहोत, चिंताग्रस्त आहोत, हे सगळं कुठे आहे? हे आपलं हे भय, चिंता, राग, द्वेष हे आपल्या मनामध्ये आहे. पहा, आपलं खरं स्वरूप ब्रह्म आहे, पण त्याचं बोध आपल्याला न होता आपल्याला आपल्या अज्ञानामुळे अहम बोध हा होत आहे. म्हणजे आपल्याला आत्मबोध घ्यायची इच्छा आहे, पण अज्ञानापोटी आपण त्या अहमबोधावरतीच अडकून गेलेलो आहोत. म्हणजेच काय, मनावरतीच अडकून गेलेलो आहोत आणि त्या मनाच्या बोधामुळे भयग्रस्त आहोत, चिंताग्रस्त आहोत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे आपल्याला छळून राहिलेले आहेत. हे अहम बोध किंवा अंतःकरण किंवा मन हे काय आहे? हे प्रकृतीजन्य, प्रकृतीने निर्माण केलेलं संपूर्णपणे अज्ञानाची एक पुडी आहे, अज्ञानाची एक पोटली आहे. हे जे मन आहे, ज्या मनाच्या माध्यमातून आपण दुःख भोगत आहोत, थोडे सुख पण भोगतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळं जे भरलेलं आहे, ज्या मनाला आपण सोडू पाहत नाही, ते काय आहे? ते प्रकृतीजन्य आहे, ते अनात्मा आहे. आणि आत्मा आणि अनात्मा हे दोन्ही गोष्टी संपूर्णपणे वेगळं आहे. बरं, संपूर्णपणे वेगळं आहे. आपण आधी उदाहरण घेतलं होतं की समजा एखाद्या वाटीत किंवा एखाद्या ग्लासमध्ये जर आपण तेल आणि पाणी याचं मिश्रण केलं, त्याला खूप हलवलं, काही सेकंदापुरतं वाटतं की चांगलं मिक्स झालं आहे दोन्ही, पण जेव्हा 2 मिनटं ठेवतो तर काय होतं? सगळं तेल वरती आणि पाणी खालती. तसंच अज्ञान आणि ज्ञान, अनात्मा आणि आत्मा हे कधी एक होऊ शकत नाही. हे या क्षणीसुद्धा आपल्यामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आत्मतत्व वेगळं आहे आणि अनात्मतत्व म्हणजे हेच मन आणि बुद्धी हे वेगळं आहे. पण आत्मतत्वाचा बोध आपल्याला अज्ञानामुळे किंवा या मनामुळे होत नाही आहे. आपल्याला दुःख, सुख, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचा अनुभव होतो आहे. का? कारण की आपल्याला आत्ता मनाचा बोध होऊन राहिला आहे. त्या मनाला आपण सोडू इच्छित नाही आहे. पण इथे आचार्य आपल्याला काय सांगत आहेत? अरे की श्रुती तुला सांगत आहे की तू मन नाही आहे, आणि जर तू मन नाही आहे तर मग काय आहे? जर तू मन नाही तर मग तू काय आहे? तू नित्यशुद्ध बुद्धमुक्त आत्मा आहे. फक्त अज्ञानामुळे त्या आत्मतत्वाचा तुला बोध होत नाही आहे. त्या मनाचा बोध तू घेऊन राहिला आहे, आसक्त झालेला आहे. म्हणून मन म्हणजे काय? माया, अविद्या, अज्ञान, आणि त्याच्यामध्ये ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे सगळं विद्यमान आहे आणि याला सोडायला तयार नाही आहे आपण. या सगळ्या गोष्टींना आपण सोडायला तयार नाही आहे. चंचल मन आणि अपवित्र बुद्धी या दोन्हीमुळे आपण इतके जोडे खात आहोत तरीसुद्धा ते सुटत नाही आहे. आणि किती दुःखाचा विषय आहे की ज्या मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे याला आपण पोसून ठेवतोय आणि हे आपलं जीवन पोखरून टाकतं. बरं, काहीतरी फार महत्त्वाचा एक सिद्धांत सांगतोय मला असं वाटतंय बंधू भगिनींनो. ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर, क्रोध, लोभ, त्यातल्या त्यात हे 3 ज्या गोष्टी ना, ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर,
हे मनुष्याचं अवघं जीवन पोखरून टाकतं आणि तरीसुद्धा आपण त्याला सोडायला तयार नसतो. आणि हे कशामुळे तयार होतं? हे मत्सर, हे द्वेष, ही ईर्ष्या अज्ञानामुळे, फक्त अज्ञानामुळे. पण त्या ईर्ष्या, त्या मत्सर, त्या द्वेषाला काही केलं पण सोडायला तयार नसतो. आणि एवढंच नाही, ती ईर्ष्या, ते मत्सर, ते द्वेष आपल्याला आनंद देतो. हे केवढं अज्ञान. साधारण लोकांच्या जीवनामध्ये द्वेष, ईर्ष्या, मत्सर असतं, पण ते बापडे त्यांना मोक्ष नकोच आहे म्हणून त्यांची गोष्ट करणारच नाही. मी गोष्ट करणार माझी आणि तुमची. असं म्हणतात की ज्या भांड्यामध्ये विष साठवून ठेवतो तर ते विष सगळ्यात जास्त नुकसान त्या भांड्याचंच करतं. मी पुन्हा मांडतो हा सिद्धांत. असं म्हणतात किंवा असा अनुभव आहे मनीषी लोकांचा की विष ज्या भांड्यात आपण साठवून ठेवतो तर ते विष सगळ्यात जास्त नुकसान त्या भांड्याचंच करतं ज्याच्यामध्ये आपण साठवून ठेवतो. तर आपण आपल्या मनामध्ये हे द्वेष, ईर्ष्या, मत्सर साठवून ठेवतो तर सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होणार? आपलं होणार. आणि आपण मोक्षार्थी म्हणतो स्वतःला. तर आधी हे विष, हा अज्ञान, हे मन, ही अपवित्र बुद्धी, याला स्वच्छ करावं लागेल बरं. आणि हे अनात्मा आहे. आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करण्यामध्ये सगळ्यात मोठी बाधा काही असेल तर हे मन आहे. या मनामुळे आपल्याला एक बोध पक्का होत असतो की जी चुकीची समजूत आहे की हे जग सत्य आहे. हे जग सत्य आहे हा बोध पक्का करणारं आणि आपली आध्यात्मिक प्रगती थांबवणारं, आपली आध्यात्मिक प्रगती ढासळून खालती टाकणारं जर कोणचं एक तत्व असेल तर ते हे मन आहे. पहा, ज्या मनाला घेऊन आपण इतके मस्त झालेले आहोत, ते केवढी म्हणजे केवढं मोठी आपल्याकरता एक ती ज्याला म्हणतो की एक शापसारखं आहे की या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेच. ईर्ष्या, द्वेष, मत्सर जे अत्यंत विष आहे आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता, त्यालासुद्धा आपण त्या विषयाला आपण एन्जॉय करतो. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं की अरे हे मन आहे, हे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्यात मोठं बाधक आहे. आपली आध्यात्मिक प्रगती ढासळणारा आहे, म्हणजे ढासळून करणारा आहे. तरीसुद्धा आपण या मनाला काही सोडायला तयार नसतो. हे जग सत्य आहे हे फक्त मनाच्या उपस्थितीमुळे, म्हणजे ही भ्रांती जी तयार करतं हे जग सत्य आहे, ही भ्रांती हे मनच तयार करत असतं. आणि जी शास्त्र की जे उपनिषद, जे ऋषी सांगतात की अरे हे जग मिथ्या आहे, पण तेच जग आपल्याला मनाच्या माध्यमातून सत्य वाटतं आणि म्हणून ते मन आपण सोडायला तयार नाही आहोत. आहा, केवढी दुःखाची बाब आहे. दुःखाची म्हणण्यापेक्षा मूर्खपणाची बाब आहे. अरे हे मन आहे म्हणून तर हे जग आहे. हे अज्ञानी रूपी मन आहे म्हणून हे मिथ्यारूपी जग आहे. हे आपल्याला कळतं आहे. मनामुळे या जगाचं अस्तित्व आहे. हे आपल्यापैकी ज्या लोकांनी विवेक चूडामणीचे वर्ग अटेंड केले असतील, बरोबर मार्च महिन्यामध्ये त्या मनोमय कोशाचं अध्ययन चालू होतं आणि लॉकडाऊन सुरू झालं. वर्षभर झालं, आत्मबोध सुरू केला आणि आता बरोबर वर्षभरानंतर त्याच ठिकाणी आपण येऊन पोहोचले आहोत इन्सिडेंटली. तुम्ही म्हणाल महाराज सिद्ध करून दाखवा की हे मन आहे तरच जग आहे. एकदम सोपं आहे. जेव्हा आपण जागी असतो तर या जगाचा उपभोग घेतो, तेव्हा आपल्याकरता हे जग सत्य आहे. मिथ्या असूनही
वास्तविक हे जग मिथ्या आहे, पण मन जागृत आहे म्हणून आपल्याला जग सत्य वाटतं. पण जेव्हा आपण झोपी जातो, आपलं मन झोपी जातं, तेव्हा या जगाला अस्तित्व असतं का? नसतं. यातूनच सिद्ध होतं की मन आहे तर जग आहे, मन नाही तर जग नाही. जेव्हा आपण झोपी जातो आणि समजा एक सुंदर उदबत्ती आपल्या आईने लावली, त्याचा सुवास घेऊ शकतो का आपण? नाही. यानेच सिद्ध होतं की जेव्हा आपण झोपी जातो, जेव्हा आपलं मन पण झोपी जातं, तेव्हा या जगाचं अस्तित्व आपल्याकडे नसतंच. आणि गाढ झोपेमध्ये तर हे सुद्धा लक्षात राहत नाही की आपण पुण्याला झोपलेलो आहोत की आपण मुंबईला झोपले आहोत. म्हणजेच काय की मन आहे तर जग आहे, मन नाही तर जग नाही. यातूनच हे सिद्ध होतं की या जगाला अस्तित्व नाही आहे. या जगाला अस्तित्व आपल्या मनामुळे आहे. आणि हे मन कसं आहे? हे मन कसं आहे? आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अत्यंत सगळ्यात मोठा अडथळा काही आहे तर हे मन आहे. हे भ्रांतियुक्त मनाला, क्षमा करा, या भ्रांतियुक्त संसाराला, जगाला सत्यता या मनामुळे मिळते. आणि ते मन कसं आहे? अज्ञानजनित. म्हणजे हे कसं झालं की एखाद्या खोटरड्याने जज साहेबांपुढे काहीतरी खोटी साक्ष द्यावी. अरे साक्ष देणारा तरी चांगला खरा असला पाहिजे ना, पण साक्ष देणारा सुद्धा खोटा आणि खटला पण खोटा. का? कारण की ज्या मनामुळे आपण या जगाला सत्य समजत आहोत ते मनच मुळात खोटं आहे. अविद्या आहे, अज्ञान आहे, प्रकृती आहे, माया आहे. अरे अज्ञानाने जन्माला आलेलं हे मन हे कसं काय जगाचं सत्यत्व सिद्ध करू शकतो? अरे ते मिथ्या आहे. पण पहा, अशी ती माया आहे की काही केल्या त्या मनाचं सगळं आपण ऐकत असतो. त्या मनाचं आपण सगळं काही ऐकत असतो. आणि लक्षात घ्या, हे मन म्हणजे आपल्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा आहे. आपल्या ध्यानधारणेमध्ये पहा, मन चंचल असतं. हा सगळ्यांची समस्या आहे. मन चंचल झालं रे झालं की बस काही जपध्यान होत नाही. आपल्या दैनंदिन जीवनाच्या मध्ये हा विवेक आपण स्पंदित केला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षणी काय की मी मन नाही, मी मन नाही आणि हे मन मला फसवणारे आहे. त्याच्या अनुभवाने मी भ्रमित होत आहे. मनाने घेणारा प्रत्येक अनुभव जो आहे तो अत्यंत भ्रमित करणारा आहे. का? कारण की मन स्वतःच अज्ञानाने निर्मित आहे ना. कल्पना करा की या टेबलची मला रुंदी मापायची आहे आणि ज्या फूटपट्टीने मी ही मापणार ती फूटपट्टीच जर चुकीची असेल मुळामध्ये, तर मला या टेबलची खरी रुंदी कळणार का? नाही कळणार. मला दूध मापायचं आहे, पण ज्या मापाने मी दूध मापणार ते माप तेच जर चुकीचं असेल तर दुधाची मला खरी क्वांटिटीच कळणार नाही कधी. तर हे मन जे अज्ञानाने बनलेलं आहे, मायाजनित आहे, अज्ञानजनित आहे, तर त्या अज्ञानजनित मनाने या जगाची सत्यता मी कशी ठरवणार? ते मन पण खोटं आणि हे जग पण खोटं. आणि आपला अनुभव आहे, आपण जागे असलो की जगाला अस्तित्व आहे, झोपी गेलो की जगाला अस्तित्व नाही. म्हणून आपण आपल्या हृदयामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा विवेक जागृत केला पाहिजे की मी मन नाही, हे मन मला भ्रमात टाकणारं आहे, याचे प्रत्येक अनुभवसुद्धा खोटे आहेत. जे आपल्याला वेदांत सांगतं ना की हे जग खोटं आहे, जग खोटं आहे. पहा किती आचार्याने सहज पद्धतीने एकदम सिद्ध करून दिलं की अरे या जगाला मनामुळे त्याला अस्तित्व मिळालेलं आहे. झोपी गेल्यानंतर या जगाला अस्तित्वच नसतं. पुण्याला झोपलोय की मुंबईला झोपलोय की नागपूरला झोपलोय लक्षात असतं का? नाही.
म्हणजेच मनाच्या अस्तित्वाच्या आधारेच या जगाला अस्तित्व आहे. एखाद दिवस आपण खूप प्रसन्न असतो तर आपल्याला काय वाटतं, हे सगळं जग किती प्रसन्न आहे, किती खुशहाल आहे. आणि तेच आपण एखाद दिवशी खूप विषादमध्ये गडलेले आहोत, त्या दिवशी आपल्याला वाटतं की सगळं जग किती विषादाने भरलेलं आहे. जशी माया, जसं मन, तसं हे जग दिसतं. एखाद दिवशी आपण खूप काहीतरी विषादामध्ये आहोत आणि आपली आवडते काही पदार्थ आईने केलेलं आहे. आई म्हणते, अरे ये चल लवकर गरम गरम खा, मी तुझ्याकरता हे समोसे केले आहेत, चल तुला आवडतात ना. ते समोसे कितीही चांगले जरी असले, पण जर मन माझं खराब आहे, मन माझा विषादामध्ये गडलेलं आहे, तर ते समोसे कितीही आवडणारे असो, माझी आई कितीही चांगले समोसे करणार असो, ते समोसे मला आवडणार नाही. का? जे आत असतं ते बाहेर रिफ्लेक्ट होणारच. या जगाचं अस्तित्वच मुळात मनाच्या आधारवरती असतं. किती सोपं पद्धतीने आचार्याने सांगितलं आहे की या जगाला अस्तित्व नाही. भगवान श्रीरामकृष्ण खूप सुंदर एक वाक्य सांगतात हृदयरामला. माताजींच्या स्मृतीमध्ये माताजींनी हे वाक्य सांगितलं आहे. माताजी म्हणतात की ठाकूर म्हणायचे हृदयरामला की अरे हे जग सत्य असतं तर तुझ्या कामार पुकुरला मी सोन्याने मढवून दिलं असतं. काय प्रोफेटिक सेंटेन्स आहे, वंडरफुल. हे जग सत्य असतं रिधू तर तुझ्या कामार पुकुरला मी सोन्याने मढवून दिलं असतं. हे वाक्य माताजींनी ऐकलं होतं, त्यांच्या स्मृतिकथेमध्ये आहे, अन्य कुठे सापडत नाही. म्हणण्याचा अर्थ काय की या जगाला अस्तित्व फक्त आपल्या मनामुळे आहे, आपल्या मनाच्या स्थितीमुळे आहे. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये हे सगळ्यात मोठी बाधा काही आहे, आपलं मन. कारण चंचल असतं. याच्यामध्ये राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळ्या अज्ञानापोटी आपण सगळ्या मित्रांना साठवून ठेवलेलं आहे. त्या पाहुण्यांना एकदम बिलकुल की या तुम्ही इथेच राहा, तुम्ही इथेच घर बांधा, इथेच राहा, मला सोडून जाऊ नका. द्वेष, मत्सर, हे सगळ्या ईर्ष्या, हे सगळ्यांना आपण आपलं करून ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये सगळ्यात मोठं बाधक आहे. आणि हे जे इतकं मोठं भ्रमात्मक जग आहे, या जगाचे सगळे भ्रमात्मक अनुभव या मनाच्या माध्यमातून घेत आहोत आणि आपल्याला ते माहीत असून आपण ते सोडत नाही. तर आपल्याला विवेकपूर्ण हे एक स्पंदन, एक विचार आपल्या मनामध्ये सतत घोळला पाहिजे की मी मन नाही, मी आत्मा आहे. मनाचे हे सगळे अनुभव भ्रमात टाकणारे आहेत. मनाचं हे सगळं ज्याला म्हणतो की विश्लेषण पचनी पडणं भयंकर अवघड आहे, गळी उतरणं खूप अवघड आहे. का? कारण की म्हणजे जे अज्ञानरूपी मन आहे त्याच्याच माध्यमातून ह्या गोष्टी आपल्याला मनात उतरवायच्या आहे. हे जे अज्ञानरूपी मन आहे त्याच्याच माध्यमातून हे ज्ञान आपल्याला आतमध्ये उतरवायचं आहे. खूप भयंकर अवघड आहे. आणि हेच मन इतक्या सामर्थ्याने अज्ञानाचा प्रचार प्रसार करत असतं ना. हे मन या जगाच्या सत्याचं प्रचार प्रसार इतक्या सामर्थ्याने करत असतं. आता हे अनुभव मी घेत आहे, ही वास्तू आहे, ती ट्यूबलाईट आहे, मोबाईल आहे, याला कसं काय नाकारायचं? अरे याचं अस्तित्व माझ्या मनामुळे आहे. हो, मला ते कळतं आहे बौद्धिक स्तरावर, पण तिचा अनुभव कसा घ्यायचा, त्या मनाचं निराकरण कसं करायचं? हे अनुभव इतके स्ट्रॉंग असतात. त्या मनाची उपस्थिती इतकी भ्रमात्मक जरी असली पण ती इतकी तीव्र असते, इतक्या सामर्थ्यवान ते अनुभव असतात की एका अर्थाने आपण आपल्या मनाचे ना बंदे गुलाम असतो. झालं काय पाहिजे की मन आपलं जर गुलाम झालं ना तर दिल्ली जिंकली. पण आपण मनाचे बंदे गुलाम, मनच आपल्याला सतत नाचवत असतं.
मन म्हणजे नेमकं काय हो? विचारांचा सतत प्रवाह. आणि हा प्रवाह जितका सबल असतो, म्हणजे जितके जास्त विचार आपल्या मनात येत असतात, तितकं जास्त आपलं अज्ञान वाढत असतं, आपलं भ्रम तितकं जास्त वाढत असतं. मी पुन्हा सांगतो, मन म्हणजे काय? विचारांचा सतत प्रवाह. आपण फक्त जेव्हा झोपी जातो, स्वप्नाची अवस्था सोडून द्या, फक्त तेव्हाच आपलं मन झोपी जातं. उठल्याबरोबर विचार सुरू, किती वाजले, मी कुठे आहे, आज काय काय काम करायचं आहे, कोण भेटायला येणार आहे, काय काय काम आधी उरकायचं आहे, आज हे काम नाही करत, याची तब्येत ठीक आहे का, त्याने औषध घेतलं का, सुरू. आणि हा विचारांचा प्रभाव जितका जास्त स्ट्रॉंग, जितका जास्त हा आपल्या विचारांचा प्रवाह जितका जास्त स्ट्रॉंग, तर तितकंच सामर्थ्यवान आपलं भ्रम असतं. आणि हे मनाचे विकार जे उत्पन्न होतात, ते कुठे उत्पन्न होतात? ते मनामध्येच होतात. अविद्याने या मनाला निर्माण केलं आणि मनाचे विकार अविद्यापोटी त्या मनामध्येच जन्माला येतात आणि ते आपल्या भ्रमाला द्विगुणित, चौगुणित, अनंत पटीने वाढवतच असतात. इतकं सामर्थ्य आहे या मनाचं. त्या भ्रमाचं प्रचार, अज्ञानाचा प्रचार अत्यंत सामर्थ्याने करत असतं. आणि जितके विचार जास्त, तितका त्याचा भ्रमात्मक प्रचार, तितकं तो सामर्थ्यवान होत जातो. म्हणून आपण मेडिटेशनमध्ये काय म्हणतो की आपल्या मनाला निर्विचार करण्याचा प्रयत्न करा. आपल्यापैकी ज्या लोकांनी रामकृष्ण मिशनकडून दीक्षा घेतली असेल, लक्षात असेल की ध्यान करत असताना परमश्रद्धेय जे कोणी आपले गुरु महाराज असतील त्यांनी काय सांगितलं की काही सेकंदाकरता, काही मिनटाकरता प्रयत्न करा. तसं प्रयत्न करणं फार अवघड असतं. आणि म्हणूनच मग काय सांगतात की मग ठाकुरांवरती आपल्या मनाला केंद्रित करा. कसं असतं की आपलं मन हे एक तलावासारखं आहे आणि त्याच्यावरती सतत विचारांच्या वेगळ्या आकारांच्या, वेगळ्या साईजच्या, आकाराच्या आणि रूपाच्या वृत्ती निर्माण होत असतात. वृत्ती म्हणजे विचार. म्हणजेच काय? आज इकडे जायचं आहे, ते काम करायचं आहे, तो आजारी आहे का, अमुकाला भेटायला जायचं आहे, बँकेत पण जायचं आहे, ते काम मला करायला त्या ऑफिसमध्ये जायचं आहे. विभिन्न नाना प्रकारच्या या वृत्ती, लाटा, योग्य शब्द आहे लाटा, निर्माण होत असतात. तर त्या लाटा काही थांबत नाही. मग त्यांना काय करायचं? भगवान श्रीरामकृष्ण रूपी लाटांमध्ये परिवर्तित करायचं. म्हणून आधी जपध्यान केलं जातं, ध्यानानंतर केलं जातं. म्हणजे ॲटलिस्ट जर विचार थांबवू शकत नाही तर कमीत कमी त्यांना एका आकारची तर करूया, एका नामरूपची तर करूया. हा त्याचा मागचा उद्दिष्ट असतो. असो, तर मन जे आहे हे सतत एक प्रवाह आहे विचारांचा. आणि जितके विचाराचा प्रवाह जितका स्ट्रॉंग होईल तितकं आपलं भ्रम वाढत जातं. अतिसामर्थ्यवान ते भ्रम निर्माण करत असतं. म्हणून मनाला निर्विचार करण्याचा प्रयत्न करायचा किंवा मनामध्ये चांगले किंवा ईश्वराचे विचार पेरण्याचा प्रयत्न करायचा असतो. अशी आपल्याला शिकवण दिली गेलेली आहे. आता बंधू भगिनींनो पहा, मनाची विकृती आपण आत्ताच चर्चा केली किंवा मनामध्ये विचार हे दुसरं तिसरं कोणी नाही, हे त्याच्यावरती मनच तयार करायचं असतं. म्हणजे मनामध्ये विचार दुसरं कोणी टाकतं आहे असं कधी होत नसतं. मनामध्ये जे काही विचार, विकृती, विकार उत्पन्न होत असतात ते मनामुळेच होत असतात. आणि जितकं जास्त विचार, विकार निर्माण होतात, मनाचं अज्ञान किंवा मन तितकंच पुष्ट होत असतं. हे पहा, हे फार मोठी प्रॉब्लेम आहे की आपल्याला मनाला, म्हणजे त्याच्यामध्ये विकार आणि विचार हे कमी करायचे आहेत.
तर त्याला काय करायचं आहे? त्याला कह्यात ठेवायचं आहे. कसं? चांगल्या सवयी लावून, डिसिप्लिन्ड लाईफनी आणि ईश्वराचं नाम गुणसंकीर्तनाने, तेव्हाच ते शक्य होईल. आणि नाही तर जितके जास्त आपण संसाराचे विचार त्यात टाकू तर त्या मनाचं भ्रम तितकंच पुष्ट होईल. लक्षात ठेवा. तर मनाचं भ्रम जर आपल्याला त्याला सशक्त होऊ द्यायचं नाही आहे तर 3 गोष्टी पहा आचार्य सांगतात. एक तर डिसिप्लिन लाईफ असली आणि फावलेला वेळ नसला ते मनाला दुसरा विचार करायला वेळच मिळत नाही. एक तर ईश्वराचं नाम गुण संकीर्तन ते फार महत्त्वाचं. पहिली गोष्ट की एकतर डिसिप्लिन लाईफ असली पाहिजे. मनाला मोकळं सोडूच नका, मुळातच सोडू नका. त्याच्यामध्ये इतर विचार निर्माण होतील अशी त्याला स्कोपच देऊ नका. आणि दुसरं म्हणजे ईश्वराचं नामगुण संकीर्तन केल्याने इतर विचार कमी येतात. येत असतात, एकदम काही शक्य नाही आहे, पण जर आपण मनाला निर्विचार करू शकलो तर खरंच त्या मनातून ती जी अज्ञान आहे ते पुष्ट नाही होणार, ते कमकुवत होईल. तर या 2-3 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर हे अतिशय महत्त्वाचे आहेत, अतिशय महत्त्वाचे आहे. तर आपण नेमकं काय केलं पाहिजे की म्हणजे हे या मनाच्या संदर्भात एक विचार आपल्या मनामध्ये सतत हा एक घोळत राहायला पाहिजे की मी मन नाही. मी मन नाही तर मग मनाने जे काही अनुभव घेत आहे ते सुद्धा जर मन माझं भ्रमात्मक आहे तर हे जे अनुभव मी मनाच्या माध्यमातून घेत आहे ते सर्व अनुभवसुद्धा भ्रमात्मक आहे. मग जर मी मन नाही तर मग मी काय आहे? तर मी सच्चित आनंद आत्मा आहे, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा आत्मा आहे. आत्मा आणि मन हे नेहमी वेगळं आहे. हे बघा, या सगळ्या गोष्टींवरती जितकं जास्त आपण चिंतन मनन करू बंधू भगिनींनो, तितकं आपल्याला बौद्धिक एक कन्व्हिक्शन येईल. मी रिअलायझेशन येईल वगैरे असं काही बोलत नाही, पण तितकं आपल्याला अनुभव येईल, क्षमा करा, तितकं आपलं कन्व्हिक्शन होईल, बौद्धिक एक दृढता येईल की मी मन नाही. आणि मनाचे हे सगळे फसवे जे अनुभव मला मिळत आहे, ह्या विचारांनी हे जे भ्रम पुष्ट होत आहे, हे सगळे भ्रमसुद्धा मिथ्या आहेत, हे सगळं जगसुद्धा मिथ्या आहे. आणि जर माझा या मनाशी काही संबंध नाही आणि माझा जर या मनाशी संबंध नाही, मी मन नाही, तर मनाचे जे सगळे अनुभव आहेत, भय, द्वेष, राग, ह्या सगळ्या गोष्टी या माझ्या नाही आहे, त्या मनाच्या आहे. त्या मनाला जर त्याच्यामध्ये भय निर्माण होत असेल, राग निर्माण होत असेल, द्वेष निर्माण होत असेल, तर ते मनाचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही आहे. मी काय आहे? मी त्या अविद्येपासून जसं तेल आणि पाणी मिक्स होऊ शकत नाही, पहा, बिलकुल तसं आपण चिंतन केलं पाहिजे की मी मन नाही आहे. आणि जर मी मन नाही आहे तर मनाचे सगळे दोष ते सुद्धा माझे नाही आहे. आणि असं केल्याने पहा, ते भय, तो राग, तो देश, ते मत्सर ते नेहमीकरता निघून जाईल, ते नेहमीकरता निघून जाईल. आणि हा अनुभव आत्मबोधाचा हा कदाचित सुरुवातीला थोडा क्षीण असेल, पण सतत आपल्या आत्मस्वरूपावरती चिंतन केल्याने, निधिध्यासन या विषयावरती आपण पुढच्या वर्गात येणारच आहोत. निधिध्यासनचा अर्थच हा आहे की आपल्या खऱ्या स्वरूपावरती सतत चिंतन मनन करणे, तसंच जगणे, तसंच वागणे, तसेच बोलणे. आता आपण काय करत आहोत? मननम. मननम म्हणजे की जे श्रवणामध्ये आत्मज्ञान आपण ऐकलं आहे त्याच्या संदर्भात जर काही शंका असतील तर त्या शंकाचं निरसरण करणे. तर आपली शंका होती, मी शरीर आहे का? नाही. आज आपण काय चिंतन करत आहोत की मी मनसुद्धा नाही. आणि जर मी मन नाही तर मनाचे सगळे जे दोष आहे, राग, द्वेष, दुःख, भय, हे सुद्धा माझे नाही.
ते सुद्धा माझे नाही. कधी पण ज्ञान आणि अज्ञान, लक्षात ठेवा, हे कधी एक होऊ शकत नाही. तसंच हे अज्ञानरूपी मन जे आहे, हे अज्ञानरूपी जे मन आहे, हे अज्ञानजनित आहे आणि मी तर आत्मा आहे. हे अज्ञान आणि ज्ञान हे कधी एक होऊ शकत नाही, हे संपूर्णपणे वेगळं आहे. आणि मनाचे सगळे दोष ते सुद्धा माझे नाही. पुढे अजून सांगतात, अप्राणो हि अमनः, अप्राणो हि अमनः शुभ्र इत्यादी श्रुतिशासनात. आणि श्रुती काय सांगते की तू प्राणसुद्धा नाही आहे. या शरीररूपी संस्थेला चालवण्याकरता प्राणशक्ती, प्राणमय कोश याची चर्चा केलेली आहे, पण त्या प्राणमध्ये पण पहा किती विकार असतात. प्राण क्षीण होत असतात. म्हणजे आपल्याला भूक लागते, तहान लागते, हे सगळे हे शरीरामध्ये दोष निर्माण कोणामुळे होतात? हे प्राणशक्तीमुळे निर्माण होत असतात. पण आत्मतत्वाला कधी भूक लागत नाही, आत्मतत्वाला कधी तहान लागत नाही. आणि प्राणशक्ती या शरीरात काम करत असते. आत्मतत्व तर निष्क्रिय आहे. म्हणजेच काय, आपल्याला श्रुती शासनात, श्रुती काय सांगते? श्रुती आपल्याला सांगत आहे की प्राण पण नाही आहे. आणि मग प्राण जर नाही तर मग कसं आहे? अमनः शुभ्र. पहा, फार सुंदर शब्द वापरला आहे. काय? मी त्या श्लोकाला पुन्हा वाचतो की अमनस्त्वात् नमे दुःख रागद्वेष भयादयः अप्राणो हि अमनः शुभ्र. मी मन पण नाही आहे, मनाचे उत्पन्न झाले सगळे भ्रम आणि भ्रमात्मक अनुभव ते पण नाही आहे. म्हणजेच मला काही भय नाही, मला काही राग नाही, मला काही द्वेष नाही, मला काही मात्सर्य नाही, आणि मी प्राणसुद्धा नाही. म्हणजेच मला भूक लागत नाही, मला तहान लागत नाही. प्राण क्रिया करत असतं ही शरीररूपी संस्था चालवण्याकरता, पण मी प्राणापेक्षा वेगळा असून मी क्रियाच करत नाही. म्हणजे मी प्राण पण नाही आहे. म्हणजेच आत्मतत्वाला मला भूक पण लागत नाही, मला तहान पण लागत नाही. मग मी कसा आहे? अमनः. जर मी मन नाही तर मग काय? अमनः. म्हणजेच काय? मनाच्या पलीकडे. आणि कसा आहे? शुभ्र. शुभ्रचा काय अर्थ आहे? शुभ्राचा अर्थ आहे की मलरहित. आपण म्हणतो पांढरा शुभ्र, इतकासा पण डाग नाही. तर इथे त्याचा अर्थ काय की आत्मतत्व हे अत्यंत शुभ्र आहे, म्हणजे शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मळ नाही. मनावरती पहा अनेक प्रकारचे मळ असतात, संस्कारगत काही मळ असतात, आणि काही मळ आपण आपल्या सवयी घडवून या जन्मामध्ये गोळा करतो. बरोबर की नाही? म्हणजे काही गोष्टी आपल्याला आपल्या मागच्या जन्माच्या संस्कारांमुळे मिळालेल्या असतात, म्हणजे काही ज्याला म्हणतो की मळ, आणि या जन्मात काहीतरी चुकीचे काम करून आपण काहीतरी मळ आपण गोळा करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी कशाकरता लागू पडतात? मनाकरता, आत्मतत्व करता नाही. आत्मतत्व कसं आहे? शुभ्र. त्याला संस्कार पण नाही, आणि आपण या जन्मी कितीही वाईट काम केले आणि कितीही मळ गोळा केलं तरी ते आत्मतत्वाला त्याच्यात ते काही फरक पडत नाही. तो त्याचा स्वभावच मुळात शुभ्र आहे, अत्यंत शुभ्र आहे. तर या श्लोकाचं अमनस्त्वात् नमे दुःख रागद्वेष भयादय अप्राणो हि अमनः शुभ्र इत्यादी श्रुतिशासनात. श्रुती आपल्याला सांगते की हे आत्मतत्व म्हणजे आपलं खरं स्वरूप हे
मनाच्या पलीकडे आहे. मन कसं आहे? अविद्याजन्य आहे. आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे. हे जग सत्य आहे अशी चुकीची समजूत पक्क करणार आहे. म्हणजेच काय? आपल्या प्रगतीला मागे घेऊन जाणार आहे. आपले प्रत्येक अनुभव जे घेत आहोत, प्रत्येक विचार जे करत आहोत या जगाच्या संदर्भात, त्यातून आपल्या मनाचं अज्ञान अजून पुष्ट होतं. मग याला कसं घालवायचं? तर याचं चिंतन करायचं की मी मन नाही, मी प्राण पण नाही. काय म्हणतात? अप्राणो ही अमनहा शुभ्र. मी प्राण पण नाही आणि मी मन पण नाही. भगवान श्रीरामकृष्णांच्या वचनामृतमध्ये एक फार सुंदर प्रसंग येतो की पहा, म्हणजे कसा विचार केला पाहिजे. विचार कसा केला पाहिजे हे भगवान अत्यंत सुंदर एक छोटंसं कथानक देऊन सांगतात. कथानक मी आधी सांगितलेलं आहे, प्रसंग आला आहे म्हणून पुनरावृत्ती करण्यात काहीही हरकत नाही. एक शेतकरी असतो. आणि तो साधक असतो. आणि एक दिवस रात्री तो झोपतो. गरीब असतो. त्याला स्वप्न पडतं की तो एक मोठ्या राज्याचा राजा झालेला आहे आणि त्याला 7 पुत्र प्राप्त झालेले आहेत. सगळे गुणी, रूपवान, आणि याचं खूप चांगलं चालू आहे. स्वप्न बघतोय शेतकरी. पण त्याच स्वप्नामध्ये तो हे सुद्धा बघतो की एक एक करून त्याचे 7 पुत्र मृत्युमुखी पडले आणि तो दुःखी होतो. असं बघत असताना अचानक त्याची झोप उघडते. सकाळ झालेली असते आणि तो बघतो काय, तर त्याचा वास्तविक एकुलता एक मुलगा तो खरंच मेलेला आहे. आणि बायको बिलकुल रडून रडून आकाश पाताळ एक करून राहिली आहे. आता हा जागी झालेला हा शेतकरी अचंबित झालेला आहे, हतप्रभ झालेला आहे. मुखातून काही शब्द निघत नाही आहे, डोळ्यातून अश्रू निघत नाही आहे. त्याला या स्थितीमध्ये बघितल्यानंतर बायकोला बिलकुल राहवत नाही आणि टोचून बोलते की पोटचा पोरगा गेला आणि तुमच्या डोळ्यात एक अश्रूसुद्धा नाही. पण शेतकरी हा साधक होता, ज्ञानी होता. तो सांगतो आपल्या बायकोला की अगं, काल रात्री मी एक स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नात मी बघितलं की मी राजा झालेलो आहे एका राज्याचा आणि मला 7 पुत्र प्राप्त झालेले आहेत, सगळे रूपवान आणि गुणवान. आणि अचानक ते 7च्या 7 मुलं मृत्युमुखी पडतात आणि मी दुःखी होतो. तेवढ्यात माझं स्वप्न भंग पावतं आणि मी जागी होतो आणि जागी होऊन बघतो की माझा मुलगा तो सुद्धा मृत्युमुखी पडलेला आहे. आता मला प्रश्न हा पडतोय. पहा, शेतकरी ज्ञानी होता. तो काय म्हणतो, आता मला प्रश्न हा पडला आहे की मी स्वप्नातले माझ्या मेलेले 7 राजकुमारांकरता दुःख करू की ह्या एकुलत्या एक मुलगा हा जो मृत्युमुखी पडला आहे याच्याकरता दुःख करू. शेतकरी असा का म्हणतो? कारण की तो ज्ञानी आहे. त्याला हे लक्षात आलेलं आहे की जसं ते स्वप्न मिथ्या होतं तसं हे जगसुद्धा मिथ्या आहे. आणि हा मुलगा आणि हा मुलाचा मृत्यू हे सुद्धा मिथ्या आहे. तर मी जसं त्या 7 मुलांकरता मी रडत नाही आहे कारण की ते मिथ्या होतं, तसं हे जगसुद्धा मिथ्या आहे, हा मुलगासुद्धा मिथ्या आहे आणि या मुलाची मृत्यूसुद्धा मिथ्या आहे. तर जर त्यांच्याकरता रडत नाही तर याच्याकरता का रडू? पण ही स्थिती कोणाला प्राप्त होते? जे ज्ञानी असतात त्यांना. शेतकरी ज्ञानी होता. पहा, हे कथानक अत्यंत सुंदर आणि एकदम सटीक आहे. आपण जी चर्चा करत होतो आत्तापर्यंत की
अरे हे मन आहे तर हे जग आहे, मन जर नाही तर या जगाला काही अस्तित्व नाही. तो शेतकरी म्हणजे आपण म्हणतो ना की हे जग कसं आहे, हे स्वप्नवत आहे. झोपी गेल्यानंतर म्हणजे शरीर सोडल्यानंतर ते जगाचं अस्तित्व काहीच जाणवत नाही, पण तो अनुभव कोणी सांगायला येत नसतं म्हणून त्याची चर्चा करणार नाही. पण आपण रोज झोपतो आणि झोपल्यानंतर या जगाचं अस्तित्व मुळीच नसतं आपल्याकडे. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. म्हणजे मन जागी आहे तर जग आहे, मन नाही तर हे जग नाही. म्हणजेच काय, हे जग मिथ्या आहे एक तर हे सिद्ध होतं. आणि ज्या अज्ञानजनित मनातून आपण हे सगळे अनुभव घेत आहोत आणि मात्र खूप सुखी होत असतो, आनंद करत असतो, अरे हे जगसुद्धा मिथ्या आहे. का? कारण की ज्या मनाच्या माध्यमातून हे सगळे आपण अनुभव घेत आहोत ते मनच मिथ्या आहे, तेच सत्य नाही आहे. ती मोजपट्टीच आपली चुकीची आहे. म्हणून मननममध्ये आपल्याला काय करायचं आहे बंधू भगिनींनो, की अमनस्त्वात नमे दुःख राग द्वेष भयादय, की आपल्याला या जर जीवनातल्या सुखदुःखाच्या पलीकडे जायचं असेल तर मी मन नाही हा विचार सतत मनात घोळला पाहिजे आणि जगातल्या या अनुभवांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपण जितके जास्त प्रवाहामध्ये गुंतू विचारांच्या आणि जितक्या अनुभवात गुंतू या जगाचा जे की भ्रमात्मक आहे, तितकं आपलं अज्ञानरूपी मन पुष्ट होईल आणि तितकं आपलं अज्ञान वाढणार आहे. म्हणून आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर हे मी मन नाही आणि मनातून उत्पन्न होणारे सुख दुःख भय द्वेष ते पण माझे नाही असा विचार सतत घोळला पाहिजे. आपण सतत घोळला पाहिजे. आणि पुढे अप्राणो ही अमनः शुभ्र. मग मी काय आहे? मी अप्राण आहे, मी प्राण पण नाही आहे. अरे हे भीक लागते, तहान वगैरे सगळं लागते, शरीर थकतं, हे प्राणशक्तीमुळे. मी तर अप्राण आहे. आत्मतत्व कधी थकत नाही, त्याला तहान लागत नाही, त्याला भूक लागत नाही. आणि ते कसं आहे? शुभ्र. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नाही, कोणत्याही प्रकारचा मळ नाही. असं कोण सांगतंय आपल्याला? इत्यादी श्रुती शासनात. अरे श्रुती आपल्याला ओरडून ओरडून सांगत आहे हे सगळं. मुंडक उपनिषदच्या 2ऱ्या अध्यायाच्या 1ल्या कॅन्टोचा 2रा श्लोक बिलकुल असाच्या असाच आहे. आज वेळ झालेली आहे म्हणून आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळेस त्या श्लोकाची थोडी चर्चा करून मग आपण पुढचा श्लोक घेऊया. तर आपण आतापर्यंत काय काय चर्चा केली बंधू भगिनींनो, त्याच्यात थोडंसं एक उजळणी करून मग तिथे थांबूया. 31 आणि 32 या श्लोकामध्ये आचार्य आपल्याला आत्मतत्वाच्या संदर्भात सांगतात. श्रवणम, आत्मतत्व असं आहे, आत्मतत्व असं आहे. आणि ते ऐकल्यानंतर जर मनामध्ये काही एक संशय किंवा जे काही ज्ञान प्राप्त केलं त्याला जरा थोडंसं ठोस करायचं असेल, ते कसं करू शकतो? मननम. त्याच्याकरता 32 आणि 33वा श्लोक. 32मध्ये आपण काय शिकलो? की मी शरीर नाही, आणि शरीर नाही म्हणजेच मला जन्ममृत्यू नाही. जे सगळे दोष शरीरामध्ये दिसतात ते माझ्यामध्ये नाही. माझ्यामध्ये नाही म्हणजे काय? आत्मतत्वामध्ये नाही. कारण की माझं खरं स्वरूप काय आहे? आत्मतत्व आहे. तर जन्ममृत्यू, जायते म्रियते विपरिणमते हे सगळ्या गोष्टी शरीराला आहे, मला म्हणजे आत्मतत्वाला नाही. आणि आज आपण काय शिकलो? की हे मी मन पण नाही, मी प्राण पण नाही. आणि मनातून उत्पन्न होणारे सर्व दोष, राग द्वेष भय दुःख हे पण नाही. आणि हे मन कसं आहे? अज्ञानजनित, भ्रमजनित, अविद्याजनित. अरे अविद्या जर अजनित आहे तर त्यातून येणारे सगळे अनुभव ज्याला घेऊन आपण इतके मदमस्त झालेले आहोत ते सगळे अनुभवसुद्धा खोटे आहेत. आणि तेच आपल्या अज्ञानाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आपण जे भ्रमात आहोत त्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? याचं सगळ्यात मोठं कारण की आपलं हे मन ज्याच्या या अनुभवाला आपण इतकं महत्त्व देतो.
या मनाच्या पलीकडे जर आपण गेलो तर आपल्याला आपलं खरंच स्वरूप आत्मतत्व ते आपल्याला त्याचा बोध होणार. आणि त्याच्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे, सतत हा एक विचार मनात घेतला पाहिजे, त्याचं स्पंदन झालं पाहिजे की मी मन नाही, मी प्राण नाही, मी इंद्रिय नाही, मी शरीर नाही. आचार्य शंकरांचं ते स्तोत्र लक्षात आलं असेल नक्कीच. नमे राग नमे लोभ मोह, हे अत्यंत सुंदर ते स्तोत्र आहे. निर्वाण षटकम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी इंद्रिय नाही, मी शरीर नाही, मी काय आहे, मी फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर त्याचं सतत निधिध्यासन केल्याने या सगळ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहे त्या कटून जातात. मनबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, अशी काहीतरी त्याची सुरुवात आहे. मन बुद्धी चित्त अहंकार नाहम, न मै द्वेष रोगो न मै लोभ मोह. मला न द्वेष आहे, न मला राग आहे, न मला लोभ आहे, न मला मोह आहे. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्याचं सतत निधिध्यासन आपण केलं पाहिजे. वेळ ऑलरेडी झालेली आहे. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या बुधवारी आपण श्रवण आणि मनन आपलं हे पूर्ण झालेलं आहे. आणि आता निधिध्यासन म्हणजे 34व्या श्लोकापासून तर 40व्या श्लोकापर्यंत निधिध्यासन चालणार आहे. निधिध्यासन म्हणजे काय की आपण नेमकं कसं विचार केला पाहिजे किंवा आपलं आत्मस्वरूप कसं आहे आणि त्याच्यावरतीच आपण कसं विचार केला पाहिजे आणि जे विपरीत विचार येतात त्यांना काउंटर करण्याकरता काय काय केलं पाहिजे. तर हे आपल्याला निधिध्यासनमध्ये 34 ते 40व्या श्लोकापर्यंत आपल्याला हे सगळं सांगण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी आपला वर्ग हा होणार आहे भगवद्गीतेवरती. त्या दिवशी आपली सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.